बालकांना पाण्याचं महत्त्व समजावं, तसेच पावसाच्या पाण्याची साठवणूक करून त्याचा पुनर्वापर व्हावा या उद्देशानं महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत सक्षम अंगणवाडी योजनेतून अनेक अंगणवाडी इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा बसवण्यात आली. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मोठ्या प्रमाणात अक्षम्य त्रुटी आढळून येत असल्यानं या योजनेचा उद्देशच प्रश्नचिन्हाखाली आला. अनेक अंगणवाडी इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा बसवण्यात आली असली तरी अनेक ठिकाणी ही कामं अद्याप अपूर्ण अवस्थेत असतानाही हे काम कागदोपत्री पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलं. काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह साठवणूक टाकीकडे वळवण्याची व्यवस्था पूर्ण झालेली नाही, तर काही ठिकाणी बसवण्यात आलेल्या नळ्या आणि जोडण्या निकृष्ट अवस्थेत असल्याचं दिसून येतं. यामधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे समतल पातळीच्या स्लॅब असलेल्या इमारतींवर देखील रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवण्यात आली. अशा इमारतींवर पावसाचं पाणी थेट या यंत्रणेच्या नळ्यांमध्ये जाण्याची कोणतीही प्रभावी व्यवस्था नसताना ही कामं कशी मंजूर झाली आणि त्यांचं तांत्रिक परीक्षण कुणी केलं असा प्रश्न उपस्थित होतो. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा मूलभूत उद्देश म्हणजे पावसाचं पाणी संकलित करून त्याचा उपयोग करणं. मात्र पाण्याचं संकलनच होणार नसेल तर बसवण्यात आलेल्या यंत्रणेचा नेमका उपयोग काय असा सवाल उपस्थित होतो. विशेष म्हणजे या गंभीर बाबींकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा. शासनाचा निधी खर्च होऊनही योजनेचा मात्र केवळ दिखावा केला असल्याची बाब उघड होते. महिला बाल कल्याण समितीच्या अंतर्गत एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत अंगणवाडीमध्ये ज्या रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रोजेक्ट केलेले आहेत संपूर्ण तालुक्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी जे प्रोजेक्ट्स आहेत ते टेक्निकली योग्य नाही आहे. कुठेही त्याचं व्यवस्थित कुठलीही बाब त्याची पाहिली गेलेली नाही आहे. तर फक्त हे जे रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रोजेक्ट आहेत ते फक्त कागदावर आणि ठेकेदार पोचण्यासाठी फक्त तुम्ही हे प्रोजेक्ट्स केलेले आहेत का याची चौकशी केली पाहिजे असं मला वाटतं. आणि प्रत्येक अंगणवाडीमध्ये हा खूप छान असा प्रोजेक्ट आहे, त्याचा उपयोगही खूप सदुपयोग होऊ शकतो. पण जो प्रोजेक्ट आहे तो टेक्निकली योग्य नाही आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि हे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फक्त कुणाच्या फायद्यासाठी हे जर केलेलं असेल तर त्यासाठी आम्हाला याची चौकशी हवी आहे. आणि जर या बाबतीत आम्हाला कोणती माहिती मिळाली नाही किंवा याबाबत चौकशी केली गेली नाही तर आम्ही यासाठी आंदोलन करू. अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.